नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या चालू घडामोडीवर जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला। प्राणी कल्याणासाठी राष्ट्रीय उपक्रम वंतारा कोणी सुरू केलेला आहे? तर ऑप्शन नंबर ए, रिलायन्स ग्रुप यांनी प्राणी कल्याणासाठी वंतारा हा राष्ट्रीय उपक्रम सुरू केलेला आहे। तर पहा पुढचा प्रश्न। शाहपूर कंदी बरेज पूर्ण झाल्यामुळे भारताने कोणत्या देशाला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर पहा पुढचा प्रश्न। कोणत्या ठिकाणामध्ये दक्षिण आशियातील सर्वात मोठी दारुगोळा सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत? तर ऑप्शन नंबर ए, कानपूर या ठिकाणामध्ये दक्षिण आशियामधील सर्वात मोठी दारुगोळा सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत। पुढचा प्रश्न। कोणत्या राज्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी निसर्गग्रामचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन नंबर सी, महाराष्ट्र या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी म्हणजेच निसर्गग्रामचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। तर पहा पुढचा प्रश्न। जागतिक नागरी संरक्षण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर पर्याय क्रमांक डी, 1 मार्च या दिवशी जागतिक नागरी संरक्षण दिवस साजरा करण्यात येत असतो। पहा पुढचा प्रश्न। जी.डी. बिर्ला पुरस्कार मिळालेल्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ कोण बनलेल्या आहेत? तर पर्याय क्रमांक ए, आदिती सेन दे या जी.डी. बिर्ला पुरस्कार मिळालेल्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ बनलेल्या आहेत। पुढचा प्रश्न। महाराष्ट्राचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, एस चोकलिंगम यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर पहा पुढचा प्रश्न। बायो एशिया समिट 2024 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन नंबर सी, हैदराबाद या ठिकाणी बायो एशिया समिट 2024 चे आयोजन करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाइप करून सांगू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।